विनायक विरनोरकर यांनी लिहिलं यूट्यूबमध्ये किती पैसे मिळतात. आणि अशा मला खूप कमेंट आलेल्या की यूट्यूबमध्ये किती पैसे मिळतात, किती कमाई होते, आणि याचं उत्तर मी तुम्हाला आताच देतो. नमस्कार, मी करण सावंत, करण ब्लॉग या चॅनलवर तुमचे स्वागत करतो. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आता मी आजारी होतो तेव्हा दादाने एक व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओत सांगितलेलं जर तुम्हाला करणविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्की विचारू शकता. त्याचा आम्ही एक सेपरेट व्लॉग बनवू आणि तो व्लॉग आज आपण बनवतोय आणि काही प्रश्न आपण वाचून बघूयात. आता तर पहिली कमेंट आहे थोर गेमिंग यांची. करण भाई, तू नेम एडिटिंग कसं करतोस प्लीज सांग भावा. तर मला काय हे कळलं नाही, पण मी नेम म्हणजे आपलं थंबनेल एडिट करतो आपल्या पिक्सल लॅबमध्ये आणि काय मास्टरवरती आम्ही व्हिडिओ एडिटिंग करतो. आणि आता आपण पुढची कमेंट वाचूया. पुढची कमेंट आहे सूर्यकांत येडगे यांची. आणि आजचा व्लॉग एक नंबर भारी होता, थँक्यू. अळंबी खायला एक नंबर लागतात हे खरोखर सांगितलंय. आणि पुढची कमेंट त्यांचीच आहे. करण, खरंच ह्या वयात तुझी मेहनत पाहून तुला सलाम करावासा वाटतो, थँक्यू. असाच प्रेम करत राहा. तू आता कितवीला आहेस? तर मी आता 6वीला आहे. आणि आता आपण पुढची कमेंट वाचूया. ही कमेंट आहे माशाचा व्हिडिओ व्हायरल होत होता त्याच्यावरती. सीमा शेट्टी यांची. खूप छान आहे, थँक्यू. हे कोणते गाव आहे? तर हे गाव फाटकवाडी धरण आहे. आणि याच्या पुढची कमेंट वाचूयात. समीर जाधव यांचे आहे आणि त्याच व्लॉगवरती आहे. हे कोणते गाव आहे? तर हे गाव फाटकवाडी धरण आहे. धरणातील मासे कशाने मेले? तर धरणातील मासे, थोडे जण म्हणतात की तुम्ही पावडर टाकून मासे मारलेत, तर थोडे म्हणतात तुम्ही वीज लावून मासे पकडलेत. तर आम्ही असं काही केलेलं नाही आणि तिकडे अशी परवानगी पण दिली नसते आणि तिकडे सिक्युरिटी गार्ड असतात. तर आम्ही हे मासे जे पक्षी असतात त्यांनी मारलेले आहेत आणि ते मोठे असल्यामुळे त्यांना उचलत नाहीत आणि ते खाली पडले, तेच आम्ही उचललेले आणि आणलेले. आणि फ्रेश मासे पकड, हो. त्यानंतर कमेंट आहे मी दोडा मार्कर. करणला आई बाबांचा सपोर्ट आहे का? हो, मला आई बाबांचा व आमच्या घरातील सर्वांचा सपोर्ट आहे. त्यानंतरची कमेंट त्यांचीच आहे. करण, तुला असे का वाटले की आपण यूट्यूब चॅनल सुरू करावे? मला असं वाटले कारण मी 4-5 वर्षांचं होतो तेव्हा माझ्या दादाचं एक आपली शॉर्ट फिल्म असते त्याचं एक चॅनल होतं, त्याच्यात मी काम केलेलं आणि तिथे दादाने एक माझी व्हिडिओ बनवलेली. त्यामुळे मला इंटरेस्ट होता. आणि नंतर दादाचा स्वर्गात लोककन या चॅनलवरती पण मी व्हिडिओत असायचो, मग मला इंटरेस्ट होता. आणि मग कुणाल दादा, प्रीतीताई आणि प्रियंका ताई यांनी मला फोर्स केलं की तू पण यूट्यूब चॅनल सुरू कर. आणि मग त्यांनी डिस्कस केलं की करण ब्लॉग हे चॅनल आपण त्या करणचं बनवू आणि मग चालू केलं. तर पुढची कमेंट यांचीच आहे. तू यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवायला सुरू केल्यावर शाळेतील सरांची आणि शाळेतील मुलांची रिॲक्शन काय असते? तर आमच्या शाळेतील सर्व मुलं आणि सर पण आमचे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना खूप आनंद वाटतो. आता आपण पुढची कमेंट वाचूयात. आणि पुढची कमेंट आहे DV सावंतवाडी यांची. करण, तुझा गाव कोणता? माझं गाव सडेगडवळे. आणि बरेच कमेंट इल्लो की तुझा गाव कोणता? तर आत्ता याच कमेंटवरती मी तुमका सांगतोय. तर माझं गाव सडेगडवळे, तालुका चंदगड आणि जिल्हा कोल्हापूर. आंबोलीवरनं 17 किलोमीटरवरती आमचं गाव. तर पुढची कमेंट आहे सुंदर आमचे कोकण. माशांचा व्हिडिओ व्हायरल झालेला त्याच्यावरतीच आहे. अरे बाळा, मासे मेलेले पकडतोस व त्याचा व्हिडिओ दाखवतोस, पण ते मासे कशाने मेले ते सांग. ते मासे कशाने मेले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, पण तरी पण आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो. हे मासे पक्ष्याने मारलेले आहेत आणि हे मासे फ्रेश आहेत आणि ते आम्ही पकडून यायचो. आणि आता आपण पुढची कमेंट वाचूया. ही कमेंट आहे जे आम्ही खेकडे पकडायला गेलेलो सटीकडे त्याची. आणि ही टाकले संतोष डोलसे यांनी. तुमच्या चॅनलला मजा येत नाही,
भावा बघायला जरा नवीन काहीतरी दाखव. मित्रा पोराला सांग फोन पकडायला आणि तू समोर ये. तू मागे लपून काय फायदा. तर तुम्ही जो पोर म्हटला त्याच पोराचं हे चॅनल आहे आणि दादा मला सपोर्ट करतो व्हिडिओ बनवायला. आणि जर तुम्हाला दादाचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याचं एक सेपरेट चॅनल आहे स्वर्गातलं कोकण म्हणून आणि त्याची लिंक मी खाली देतो. तर आता मी शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कमेंट वाचतो. सौरभ यांनी लिहिलंय, भाई कमाई किती होते. आणि विनायक विरनोरकर यांनी लिहिलंय, यूट्यूबमध्ये किती पैसे मिळतात. आणि अशा मला खूप कमेंट आलेल्या की यूट्यूबमध्ये किती पैसे मिळतात, किती कमाई होते. आणि याचं उत्तर मी तुम्हाला आताच देतो. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो आणि 1000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे लागतात. आणि ते मी 19 दिवसातच कंप्लीट केले. आणि आता आणि ते चॅनल आमचं अप्रूव्ह होऊन आलं 4 जुलैला. आणि आत्ता माझी कमाई आहे, आत्ता माझे $20 झाले आहेत. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 1600 ते 1700 रुपये असतील. आणि $100 झाल्यावरती ते आपल्या अकाउंटवरती येतात. आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता. ते मी पुढच्या व्लॉगमध्ये बनवायला प्रयत्न करीन. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पण नक्की लिहा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.